चाललो बाहेर. आता आम्ही व्हीलचेअर आणलीत, मोठी करायला गाणी लावली ना बरं वाटन जरा ऐकतील तरी. हॉस्पिटलमधून बाहेर आलं ना असं वाटतंय जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय मला डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजलेलं 10:30 आणि आता चाललो मी गावात. आपल्याला जायचंय सिलेंडर भरायला. घरातला गॅसचा सिलेंडर संपला आपला आणि जरा हॉस्पिटलमध्ये जायला जरा विसरून रे. घरून परत नाश्ता न्यायचा आणि परत हॉस्पिटलला जायचे. साधारण 11 वाजता आपल्याला जायला. गावात आहे ना भारत गॅसची फ्रँचायझी, तिथं आपल्याला गॅस भरून घ्यायचा आहे. गॅस बाहेर काढू पाहिला, बाटल नवीन भरून घ्यायचं आपल्याला एक. 2000 years later. आता 11 वाजलेले. घरून डबा घेतला मी आता फादरचा नाश्त्याचा डबा आणि गॅस सिलेंडर ठेवला. कम्प्युटर माझ्यासोबत घेतला, लॅपटॉप. आपल्याला आहे ना जे फेसबुक आपले ब्लॉग टाकायचे ना त्याचं फक्त एडिटिंग करून टाकायचे, फक्त ठेवायचं शेड्यूल लावून ना अपलोड करून ठेवतो. काय हॉस्पिटलमध्ये आपल्याला टाइम असते, बाहेर कुठं फिरू शकत नाही जास्त, आणि जास्त ब्लॉग पण नाही बनवता येत मला हॉस्पिटलमध्ये तसं बघितलं तर, कारण दुसऱ्या अदर पेशंटची प्रायव्हसी डिस्टर्ब होती म्हणून. पोरं गाडा घेऊन वडगाव काशिंबेगला आंबेगाव तालुक्यात सगळ्यात भारी जर असेल ना तिकडला घाट आहे. आणि तिकडं खरं जायला लय भारी वाटतं फिरायला, पण रोड पण चांगले आहे तिकडं आहे ना, असं फुल ग्रीनरी असते तिकडं. आंबेगाव तालुका खरं सगळ्यात भारी जर का नीट बघितलं तर. यावर्षी आपण मान्सून मध्ये ना आंबेगाव तालुका जास्त येणार आहे. माझ्या डोक्यात प्लॅन आहे. नाही कॅन्टीन मधलं एवढं खास दे हा, आणि घरून आणलं होतं हे पण थोडंच खाल्लंय. नाश्ता का करीत नाही? दूध आणतो का? फादरने काय नाश्ता नाही केला, मला पण आणलं नाश्त्याला उपीट. घरी नाही खाता आलं, मला इथंच खाऊ. एका जागी बसून बसून वाईट लागतं वाईट. आता इथं फादर हे बेड बसून बसून पेशंट कवर बसल. चेअरवर चाललो बाहेर. आता आम्ही व्हीलचेअर आणलीत, मोठी करायला बाहेर जाऊ ना आता. हात खाली घे मध्ये घ्या तुम्ही. 1 hour later. कॅन्टीन मध्ये आले वरती कॉफी घ्यायला. एक कॉफी घेतली, एक पानची बॉटल. थोड्या वेळ परत खाल्ल्याला लागेल मला. मात्र आता सलाईन लावलेली आहे, तिथं थांबले ते सिस्टरने सलाईन लावली. तर आता 1 वाजलेला आहे. 2 वाजता जेवायला जायचे, जेवायला घालायचे आणि डबा आणायला लागला मला घरी येऊन 1:30 वाजता. कारण मी कॅन्टीनचं खात नाही, घरचं खायचं आता. आणि 2 वाजता डॉक्टर पण येणार आपली यादव, ते पण तपासतील डोळा फादरचा इन्फेक्शन किती राहील अजून. हॉस्पिटलमध्ये वातावरण टेन्स असते, ते टेन्शन घेतं पण हसतच नाही तोंडा टेन्शन. कॅन्टीनमध्ये पण अशीच वाचले सगळी. आता परत व्हीलचेअर आणलीत, जरा फिरू आणायची बाहेरून. जरा तिथले बोर होत वाटतं. बाहेर फिरून यायचं का? चक्कर मारायची ना, बाहेर चक्कर मारायची ना आपल्याला. बरं ठीक आहे, वर नेऊन देत नाही ना कॅन्टीन पर्यंत. वर पर्यंत आलो असं फिरून, फक्त तिथे बाल्कनी फिरायचे. थोडं पेन व्हायला लागलो होतं त्यांना. जरा 2 वाजले नेमकी. गाणी लावून देऊ जरा. लॅपटॉप घेऊन आलं तुम्ही, गाणी लावली ना बरं वाटन जरा ऐकतील तरी. टीव्हीत गाणी नाही लागत एवढी, चॅनल नाही एवढं. त्यात न्यूज चॅनल आहे, शोलेचे गाणं लावू. शोले आवडता पिक्चर आहे आपला.
2,000 years later. आता जवळपास 6:30 वाजलेले आहे. मी आलो हॉस्पिटलच्या बाहेर. फादरला बेड ठेवलेलं आहे, जेवण खावण वगैरे, आणि आता दूध पण घेतले फादरनी. डॉक्टर आता जस्ट चेकअप करून गेले. हॉस्पिटलच्या समोर आहे इथं हे कृष्णा व्हेज हॉटेल आहे इथं आहे ना. म्हणलं पनीर चिल्ली खाऊ, तर ना इच्छा होती माहिती पनीर चिल्ली खायची. पनीर चिल्ली कॉफी घेऊ इथं. इथं ऑर्डर केलं आहे पनीर हॉट पॅन, कॉफी आणि मस्त पापड. एवढं खाल्लं परत मला हॉस्पिटलमध्ये परत यायला. हॉस्पिटलमधून बाहेर आलं ना असं वाटतंय जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय मला डायरेक्ट. एवढं भारी वाटतंय. आता मी पनीर चिल्ली आणि कॉफी वगैरे खाल्ली. थांबलो इथं हॉस्पिटल समोर. थोड्या वेळ थांबू म्हणलं इथं आणि नंतर जाऊ. आता किती वाजलेत? चार्जिंग पण संपलंय राव. 1 hour later. सुटमधून कचोऱ्यानी समोसा आणलाय. एकदा डोळा क्लीन करते मामा. अच्छे से करो प्रॉपर एकदम. हाँ